नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? चांगले असाल पाहिजे. तर मित्रांनो, सर्वात जय एकवीर तुम्हाला. तर मंडळी, कालचा ब्लॉग तर बघितला असेल, पालखी तयारी. नसेल बघितला तर लगेच जाऊन बघा. आणि आता मी झालो रेडी वगैरे सर्व काय. तर आता पालखी निघेल. सर्वात आधी आपल्या कोलवेड्यातून पूर्ण पालखी फिरेल. ते सर्व काही दाखवायला नेतो तुम्हाला. चला मग मंडळी, बॅग वगैरे सर्व काही टाकून झालेलं आहे आपला. आता थोड्याच टायमाने आपली पालखी निघेल मंदिरातून. 9 वाजायला आले. खूप उशीर झाला आपल्याला. म्हणता काय बोलते मग? काय नाही बोलू. बंडा ब्लॉगर आहे भाई, तुम्ही पण याला पण सपोर्ट करा थोडा. काय बंडा बोल आता काहीतरी भाई. काय बोलू आता? सर भाई बोलायच्या याच्यात नाही भाई. म्हणजे आता पालखी निघेल आपली थोड्या टायमाने. तरी आताच आरती झाली. थोड्याच टायमाने आपली पालखी निघेल मंदिरात. पाया पडतात पब्लिक ब्लॉग मध्ये व्हिडिओ नेट कर पालखीची. जी आमची एक व्हिडिओ व्हायरल झाली ती आपली EI होती. बाय आमची जवळजवळ 1 लाख जण व्हिडिओ बघली. असाच सपोर्ट करा आम्हाला. कसं वाटतं? आता पण नाचताना दिसेल आमची बाय. नॉनस्टॉप डेंजर नाचते. सर्वात आधी आपल्या कोलवेड्यात पूर्ण पालखी फिरेल. त्याच्यानंतर आपला प्रवास चालू होईल. आमच्या महिला मंडळ नाचायला ऐकणार नाही.
मंडळी आता तुम्हाला गावातली पालखी दाखवतोय. आपल्यासोबत आशिष पण आहे. आशिष काय बोलतो मग? तुम्हाला दोन्ही पालख्या कशा वाटल्या सांगा. दोन्ही आणि पालख्यांचं comment डेकोरेशन करा, यांनी परेशला. बनवले खास. आणि काल तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल दोन्ही कोणी पालख्या केले धमाकेदार decoration. आहेत. आता तुम्हाला दाखवते गावातली पालखी. हे वाचा नक्की तुम्ही. कधी न संपणारा प्रवास म्हणजे आपला कारल्याचा काय बोलशी म्हणते ना याच्यावरून तू. आपल्या बाईला परेश बकऱ्या फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मंडळी करा मग गावरा भाई बोलले आपला. मंडळी 10 वाजायला येतं तरी आमच्या महिला मंडळ काही नाचायला ऐकत नाही. नाश्ता पण चालू झालेला आहे. आपला खरा प्रवास इथून चालू होतोय. हा यांनी 4-5 समोसे निघाले ना बापले. यांनी 5 6 आता आपला प्रवास सुरू होईल इथून नारायणपुराला. आई माऊलीचा मंडळी 10 वाजायला आले तरी आमच्या बायका काही झोपत नाही नाचायला. आपला प्रवास सुरू झालेला आहे. जाऊ दे.
दरवर्षीनुसार यावर्षी पण या काकासांच्या दरवर्षी पालख्यांना सोहळा असते. फिरते मुंबई दिल्ली लागो मुंबई दिल्लीला फिरते नवस पेराला लागो मारिती देऊला फेऱ्या मारिती देऊला लागो मारिती देऊला हे पिवाचा विषय नको रे आताच लवकर लगेच नको ना थोडं नाना चंदनी तुझे पालखीला मानाचा खांदा लावाला चंदनी तुझे पालखीला मानाचा खांदा लावाला येऊ कवा तुझे मी भेटीला आई एक वीरा येऊ कवा तुझे मी सेवेला अरे चंदनी तुझे पालखीला मानानी खांदा लावाला चंदनी तुझे पालखीला मानानी खांदा लावाला गो आई माझी बैसली तेल वना गो एक विरा बैसली तेल वना आई माझी बैसली तेल वना गो एक विरा बैसली तेल वना आईनी धारिली गो धारिली बोलवना आईनी धारिली गो अरे दारीली निरखण ये बनवाला दारी माझे जतरला आई माझी वैसली तेल वना एक विरा वैसली तेल वना. मंडळी आमचं गाणं कसं वाटतं तुम्हाला तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्की म्हणजे नक्की सांगा कारण की आमचा आवाज थोडा चांगला आहे. माझे बंधवाला निर्खंड दाला जो कोणी बोलल अरे त्यांचा वाटो लावय त्यांचा वाटो लावय. मंडळी उन्हाचं तापमान खूप वाढलेलं आहे. किती असेल रे भावा उन्हाचं तापमान आता जाम काला पडणार सेल्सिअस 35 डिग्री आहे का बघ. आणि चप्पल पण नाही घातली नंतर घालीन. तर मंडळी आता पोचलोय आम्ही मुंब्र्याला. थोड्याच टायमाने आपल्या जेवाची वस्ती येईल. पालखी पण आहे. ऊन खूपच डेंजर आहे एकदम डेंजर आहे ऊन. पाय पण डेंजरला असतात. जेवणाच्या स्टॉपवर भेटू आता आपण. तर मंडळी आपल्या दुपारच्या स्टॉपवर आपली पालखी पोचलेली आहे. जेवणाचा स्टॉप आपला इकडे आहे. मला दाखवतोय त्याला. मंडळी आता आराम करते सर्वजण. थोड्याच टायमात जेवणाची वेळ होईल आपल्या. मंडळी आपल्या मुंब्र्याला भेट द्यायला मानव चौधरी, रोशन भोकरे, जीत चौधरी पण आलेले आहे. आणि तुम्ही मगाशी बघितलं असेल आरती. 2 टाईम आरती होते दुपारी आणि संध्याकाळी. आणि आता जेवणाचा कार्यक्रम झालेला आहे. जेवण पण थोड्याच टायमानं वाढायला घेतील आता. काय काय टोपा झाकले छास आहे. जेवण झाल्यानंतर छास पण आहे प्यायला. काय बोलते बाबू टेस्टिंगला दाखव. टेस्टिंग करू. तुम्हाला 2 रुपये जास्त बाहेर लागते. दर द्या नको तू माझा ग्लास. तसेच आपल्या आजचे भोजन जाते जीत मनोहर चौधरी यांचा देखील उचित असा
तर मंडळी आता मी घेतो जेवायला काय काय बघूया आता आपण. आपलं महिला मंडळ वाढायला आहे दरवर्षीनुसार यावर्षी पण आहे. इकडे बघा नाही तर सेवेकरी आजच्या दिवसासाठी सेवेकरी असते आपल्या जेवायला बघा काय काय डाळ भात बटाण्याची भाजी खीर आहे पापड आहे गुलाबजामुन आहे. चला मंडळी आता गाणी बोलायला घेत आहे. थांबा रे थांबा खाली बायावे मंडळी आता इथून पालखी निघलेली आहे आपली. आता डायरेक्ट आपला संध्याकाळचा स्टे आहे ते म्हणजे धरणा कॅम्प तिकडे आहे. धरणा डॅम का काय काय कॅम्प आहे काय माहिती नाही बाबा. मंडळी 3 दिवस सतत सेवा करणार आहेत आपले मंडळी. माणूस काय बनवते? ज्यूस चालू आहे आता तुमच्यासाठी. एवढा ऊन झालेला आहे त्याच्यासाठी तुमच्यासाठी आता आपण
कलिंगर ज्यूस. मंडळी मुंब्रा ते धरणा कॅम्प जास्ती नाही 14 किलोमीटर. आम्ही अर्धा पल्ला पार केले. पालखी सोबत आहे अजून. काय काय दुदू बोल ना बाई. आपल्या पालखी सोबत आहेत ते आता कांदा लावायला आपला टिकू बाई. हे बघ मंडळी आलिमगड वरून पण पब्लिक आले आपल्या पालखीला. खूप बाहेर बाहेरची पब्लिक आले. हा, एकदम दरवर्षी कसं वाटतं तुम्हाला म्हणजे कालच्या एकदम आपल्या घरची पालखी फुल मजा गेलो. पुढच्या वर्षी तुम्ही पण या. अजून पब्लिक हे बघ आलिमगडचं अजून पब्लिक. अजून कुठे गेली? हा हे बघा रोशन आई माऊलीचा आहे. मंडळी ज्यूसची सोय केली आपल्याकडे. ज्यूस फाउंडेशननी बघूया कसा ज्यूस बनवलाय. बघू टेस्ट आहे कशी आहे. टेस्ट करून बघा पहिला. हे म्हण एक थांबा मला तर घेऊन दे. पिले हो सांग. दे रे नाही कदम याचकडून ज्यूस रोहितदा सेवेकरी आपले. मंडळी टी टाइम झाले आता आमची. आम्ही आहोत आता गोटे गावात. आता इथून चहा वगैरे पिऊन आम्ही डायरेक्ट धरणा कॅम्पला निघू आणि तिथे आपला जेवण असणार आहे. मंडळी नाश्त्याचं काम बघा कसं आहे. चना चटपटी बिस्किट चाय बिस्किट पण आहे का. मंडळी नाश्ता वगैरे करून आता निघतोय आम्ही. आता 5 किलोमीटर बाकी आहे फक्त आपल्याला. धरणा कॅम्पवर आपली वस्ती आहे. जेवण वगैरे तिथेच होईल. निघतोय. डीजेचा सेटअप बघा लाइटिंग वगैरे. ओमन काय बोलते. हा थोडा नाचतो आता आम्ही. थोडा नाचतो. क्रॉस आहे आतमध्ये नाही जरा. मंडळी कंप्लीट 8 वाजता आम्ही पोचलोय वस्तीवर धरणा कॅम्पवर. लायनर गेल्यात माझे पूर्ण कामातून. लायनर म्हणजे तुम्हाला समजलं असेल काय. चला आता जरासा फ्रेश होतो आणि भेटू आपण थोड्या टायमाने.
मंडळी पहिली वस्ती बघू शकताय कशी आहे एकदम काय सोय बघा आमची झोपायची एकदम व्यवस्थित आहे. हर्षल पण आलाय आता. हर्षलची पालखी खूप भारी हँडल केली. थोड्याच टायमाने जेवायला तर मंडळी आता तुम्हाला दाखवते रात्रीचं जेवण काय आहे आपल्याला. लाईन लागले पूर्ण. कसं वाटलं माझा डीजे यावर्षी? एकदम एकदम रावस वाटला. रावस. चला मंडळी जेवण दाखवते काय काय आहे आज रात्रीचा. मंडळी भाकरी पण आहे. टाकता पुढचं जरा टाक जरा बस. मंडळी बघा काय काय जेवायला आहे. डाळ भात आणि पनीर टिक्का आहे, जिलेबी आहे, भजी आहे, पोपसान भाकरी पण आहे. जेवणाची सोय कशी आहे आज? एकदम पॉवरफुल आहे भाई जेवणाची सोय. जेवणाला तोड नाही पाहिजे. आता खाऊन पण बघता कसा झाले. जेवण वगैरे सर्व ओके मध्ये झालंय. आता झोपतोय आता आम्ही. आता भेटू आपण उद्या. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण की माझं 1K व्हायला माझं फक्त 200 सबस्क्राईब बाकी आहे. म्हणून सपोर्ट करा, जरा शेअर करा. चला मग भेटू आपण उद्या.